तू नापास झाला की शिक्षण सोडून दिलंस काऊन रे? अगं आई नापास झाला तर काय झालं, पास झालेल्यांना तोच नोकरी देईल. म्हणजे अगं आई त्याला बिझनेस करायचा आहे, हे काय सामानाची लिस्ट करायलो. अरे पण याचे वडील काय म्हणले नाही का शिक्षण काऊन सोडलं म्हणून? अगं आई हे तरी 12वी नापास आहे, याचे वडील तर 4थी नापास येत. याच्या खानदानी सगळ्यात जास्त हेच शिकलेलं आहे. आता बाई आणि ते काय करतात? अगं ते शिक्षण मंत्री होते मंजुळा. बघ बघ आई आणि तू उगाच अभ्यास कर 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 म्हणून मागायला लागत राहतेस. अरे पण बिझनेसचं नाव काय रे? आई आता पत्रकारासारखे किती वेळेस प्रश्न विचारणार आहेस, लिस्ट करू दे मला. ते 25 लाखाच्या वया लागतील ना रे तुलाच. अगं वयाचं होलसेल दुकान टाकायला वाटते, नक्की तेच आहे. अरे शिवराज ते बूट राहिलीच की रे लिहायची. 30 लाखाचे बूट आणि सॉक्स तर वेगळेच ना. नाही बुटाचं टाकायचं. हे 100% खरं आहे बाय, बुटाचंच टाकायचं. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय, साडीचं दुकान असतं तर मग एक वाटलं असतं. तुमची काय दोघांची खुसू पुसूर सुरू आहे? अरे चिक्क्या तुती नाही साड्याचं दुकान टाक, बायका खूप घेतात. मी पण येते, मला 80% डिस्काउंट दे. पप्पा त्याच्यापेक्षा आईला साड्याचं दुकान टाकून द्या, रोज नीट जाईल. आई पप्पा तुम्ही थोडे शांत राहता का? 20-25 लाखाचे ड्रेस लागतील आपल्याला. अरे नेमकं दुकान टाकायचं कशाचं? कपडे, बुट, वया. आव पप्पा मॉल असेल मोठा म्हणून तू वया बुट ड्रेस सगळं एकाच ठिकाणी आहे. हो बिल्ल्याच बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. आपल्यासारखं थोडीच आहे, मोठा मामला आहे. हो मामला गडबड रे. तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्ही चुप बसणार नाहीत का? अरे तसं नाही रे, एवढे भरमसाठ बिझनेस झाले. तुमचं एवढं सामान ऐकून वाटलं असा कोणता बिझनेस टाकायला तर? आई हा बिझनेस नाहीये. काय मग तू कसा म्हणला होतास? ते मी तुम्ही शांत राहावं म्हणून म्हणलं. मग ही एवढी खरेदी कशासाठी? मला तर वाटलं होतं बिग बाजार वगैरे अशी काही संकल्पना आहे काय की? अहो तसं काही नाही पप्पा. मग काय रे दादा? चिक्क्या प्रायव्हेट इंग्लिश स्कूल काढायला आहे. मग बूट कशाला? शाळेत दुकान टाकायले? ते शाळेचे बूट आहेत. आणि मग ते वया पुस्तक ड्रेस ते पण शाळेतूनच विकणार? अगं विकणार नाही, देणार आहे. विकायला का दुकान आहे का? शाळा आहे शाळा. अरे शाळेतच एवढं सगळं आणि मग शिक्षण ताटू त्याच्यासाठी एवढे कोचिंग क्लासेस आहेत की. आणि मग शाळेची फी किती आहे चिकू? KG1 ची 2 लाख काका आणि KG2 ची काय नाही 3.5 लाख. बापरे, म्हणजे शिक्षण पण किलो न झाला आता. अरे मग एवढं शिक्षण घेऊन नोकरीचं काय? कॉलेज यांचीच आहे, तिथे नोकरी लागते. शिक्षणाचा कधी बाजार झाला कळालंच नाही.